तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आज आपण दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहे। इथे साईडने रोटर आणलेला आहे। यावरची नागड्डी आहे जी की आपण बेडवर सोयाबीन आणि तूर लावली होती। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बेडवरची सोयाबीन आणि तूर हे दाखवलेलं होतं। तुम्ही नसन पाहिलं तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तुरीचे व बेडवरच्या सोयाबीनचे व्हिडिओसुद्धा दिसून जातील। तसेच यावर्षीसुद्धा आपण या शेतामध्ये बेड पाडणार आहे। तर पाहू शकता आपण या शेतामध्ये रोटर करत आहे। तर पूर्णपणे रोटर बारीक आणि खोल आणणं चालू आहे। पहिलेसुद्धा या शेतामध्ये बेडच होते, पण आपण नागड्डी केली, तुरीच्या खोडक्या वगैरे येचून घेतल्या आणि आता रोटर चालू आहे। तर पाहू शकता तुम्ही महिंद्राचा ट्रॅक्टर आणि महिंद्राचं रोटर। तर मित्रांनो, रोटर केल्याचा फायदा काय होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, कारण पूर्ण शेतकरी मित्रच आपला व्हिडिओ पाहतात। तसे तर आपण व्हिडिओसुद्धा शेतकरी मित्रासाठीच काढतो, आपण काय सर्व्हिसवाल्यासाठी व्हिडिओ काढत नाही। तर पूर्ण शेतकरी मित्रालासुद्धा माहिती आहे की रोटर कशासाठी करतात। म्हणजे आपल्याला जर पेरणी करायची तर रोटर केलेलं वावर असं हे समान दिसते, तुम्हाला माहिती आहे। पूर्णपणे पाहून घ्या, एक लेवलने वावर होते। म्हणजे जी काही आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची ती सारखी पेरणी होते। म्हणजे जे काही आपले फणं वगैरे राहतात तासं हे पूर्णपणे समान चालतात। त्याच्यासाठी रोटर करणे हे मस्त योग्य आहे। आणि त्याच्यानंतर नागडीमध्ये जे ढेकळं वगैरे राहतात तुम्हाला तर दिसत आहेत पुढे, ते ढेकळंसुद्धा पूर्णपणे असे भुगावून जातात आणि वावर पूर्ण असं लेवलनं समान होऊन जातं। तर यावर्षीसुद्धा आपण या शेतामध्ये बेड पाडणार आहे आणि बेडवर सोयाबीन आणि तूर जसं काही आपण मागच्या वर्षी लावलं होतं तसंच लावणार आहे। कारण आपल्याला बेडवर लावलेली सोयाबीन आणि तूर याचा मस्त रिझल्ट आलेला आहे। त्यामुळे आपण यंदासुद्धा त्या शेतामध्ये बेड पाडणार आणि बेडवरच सोयाबीन आणि तूर लावणार। तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपण बेड पाडून तूर आणि सोयाबीन जी लावणार आहे ती पूर्ण टोकन पद्धत करणार आहे।